मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू आहे। डिसेंबरचा हप्ता देण्यापूर्वी उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रांची मागणी। पुणे सोलापूर इथल्या बहिणींकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेत मोठा निर्णय घेतला आणि इतर कागदपत्रे तपासले जातील। ज्या महिलांचे त्यापुढे अपात्र त्या ठरतील आणि त्यांचा दरमहा 1,500 रुपयांचा हप्ता कायमचा बंद होईल। प्राथमिक छाननीत सुमारे 52 लाख महिला अपात्र लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता देण्यापूर्वी सरकारच्या माध्यमातून नवनवीन बदल आता या ठिकाणी होऊ लागले आहेत। आताच तुम्ही पाहिलेलं आहे केवायसी अनेक लाडक्या बहिणी चुकीच्या केल्यामुळे लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। 1,40,00,000 लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून 4 नवीन नियम या ठिकाणी लागू झालेत। आता जर हे कागदपत्र तुम्ही जमा केलं नाही तर पैसे तुमचे कायमस्वरूपी आता बंद होणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा नवीन GR सरकारच्या माध्यमातून काढण्यात आला आहे। यामध्ये केवायसीची तारीख आता वाढवण्यात आल्या, पण अंगणवाडी सेविकांकडे लाडक्या बहिणींना आता ही महत्त्वाची कागदपत्रे जमा करायला सांगितले आहेत। ज्या लाडक्या बहिणी कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करणार नाहीत त्यांचे पैसे इथून पुढे कायमचे बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती सरकारने काढलेल्या या नवीन GR मध्ये आता सांगण्यात आलेले आहे। आता तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला या ठिकाणी बातमी पाहिलेली आहे। डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता देण्यापूर्वी लाडक्या बहिणींनी नवीन कागदपत्रे जमा करण्याची गरज आहे। पूर्वी सरसकट सर्व बहिणींना लाभ मिळायचा, सगळ्या बहिणींना हप्ते जमा व्हायचे, पण आता कागदपत्राशिवाय कुठलाही हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही, अशी माहिती सरकारने काढलेल्या नवीन GR मध्ये आता या ठिकाणी देण्यात आले आहे। लाडक्या बहिणींसाठी 4 नवे आणि अतिशय कडक नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आले आहेत, ज्यामुळे इथून पुढे या 4 नव्या नियमानुसारच पैशांचं वितरण होणार। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमात बसतील, ज्या लाडक्या बहिणी कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील, फक्त त्यांचाच लाभ त्या ठिकाणी सुरू राहणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी काल झालेल्या बैठकीमध्ये आता या ठिकाणी केवायसीची आकडेवारी चेक केली। केवायसीची आकडेवारी चेक करताना असं लक्षात आलं की निम्म्याहून अधिक महिलांची केवायसी झाली नाही आहे आणि ज्या महिलांची केवायसी झाल्या त्या केवायसीत असंख्य या ठिकाणी चुका असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांच्या लक्षात आलंय। ज्यामुळे आता बघा, महिलांनी केवायसी केली असेल किंवा केवायसी न केली असेल, दोघांचा बी या नियमात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ कोणाकोणाचा बंद होणार आहे, कोणती कागदपत्र तुम्हाला द्यायला सांगितलेत नक्की तुम्ही बघायचं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की केवायसी बहिणींनी निम्म्या केल्या, परंतु निम्म्या लाडक्या बहिणी बाकी आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणीने केवायसी केल्या तर त्या असंख्य लाडक्या बहिणींनी केवायसी चुकी झाल्या, ज्यामुळे आता महिलांनी केवायसी केली असेल तरी सुद्धा त्या सगळ्या महिलांचे लाभ बंद होणार आहेत आणि त्यांची केवायसी करायची राहिली आहे त्यांच्यासाठी देखील सरकारच्या माध्यमातून अर्जंट नवीन सूचना आता देण्यात आल्या आहे। त्यामुळे हे 4 नियमात बसणाऱ्या महिला फक्त पात्र राहणार आहेत। ज्या महिला हे कागदपत्र जमा करतील त्यांची माहिती या ठिकाणी सरकारने सांगितल्या GR मध्ये असेल, त्यांनी पटकनी कागदपत्रे जमा करून यायचं आहे। त्या महिला इथून पुढे पात्र राहतील आणि ज्या महिला ही कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांचे पुढचे तर पैसे बंद होतीलच, पण मागचेही पैसे सरकारच्या माध्यमातून कठोर कारवाई करून आता वसूल करण्यात येणार आहे आणि टोकाचा निर्णय महिलांविषयी सरकारच्या माध्यमातून आता घेता येणार आहे। सरकारने आता हे लक्षात आणून दिलंय की बऱ्याचशा महिलांकडे भरपूर सारे पैसे आहेत, घरात 4-5 ठिकाणी पैसे साठवून महिलांनी गुपित ठेवलेत, सगळे कामाला जातात, 4 चाकी गाडी आहेत, परिस्थिती एकदम चांगली आहे, तरी देखील लाभ घेऊ लागलेत। तर सरकारने अतिशय गुपचूप आणि एक वेगळ्या पद्धतीची पडताळणी केली, त्याचा रिपोर्ट आता समोर आलाय। त्या रिपोर्टमध्ये बऱ्याचशा महिलांच्या बऱ्याचशा चुका या ठिकाणी समोर आलेत। त्यामुळे सरकारने कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं महिलांना अर्जंटमध्ये अंगणवाडी सेविकांकडे आता जमा करायला सांगितलंय। हे जर कागदपत्र तुम्ही जमा केलं नाही तर इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा आता अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरला असेल किंवा लाभ घेत असाल तर ते 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात जे येणार होतं तर ते बंद करण्यात येणार आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित द्यायचा असल्यामुळे तुम्हाला सरकारने या ठिकाणी आता अर्जंटमध्ये कामे करायला सांगितलेत। कागदपत्रांची कोणत्या मागणी केल्या नक्की बघा। सरकारने आता 2 हप्ते देण्याची तयारी सुरू केली आहे। यासोबतच महिलांना 25,000 रुपयांचे एक विशेष अनुदान देण्याचा सरकारच्या माध्यमातून तयारी झालेली आहे। पण हे एक कागदपत्र दिलं नाही तर तुम्हाला कोणतेही हप्ते मिळणार नाहीत।
तसेच 25,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस तुम्हाला नवीन वर्षाच्या गिफ्ट म्हणून पाहिजे असेल तर अशी माहिती या ठिकाणी स्वतः अधिकृतपणे महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडम यांनी दिल्या। लाडक्या बहिणींनो, सरकारने नेमकं कोणती कागदपत्रे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता देण्यापूर्वी द्यायला लावलेत? कोणत्या 4 नियमांतर्गत कोणत्या लाडक्या बहिणी आता बाहेर निघणार आहेत? ज्यांनी केवायसी केले आहे त्या महिला अपात्र होणार आहेत का? ज्यांची केवायसी राहिलेली आहे त्या महिलांसाठी काय काय सूचना सरकारच्या माध्यमातून आलेत? सगळं सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, जर तुम्हाला तुमचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहावा असं जर वाटत असेल तर तुम्हाला 1500 रुपये महिन्याच्या महिन्याला यावे असं वाटत असेल तर व्हिडिओ हा संपूर्ण बघायचा आहे। कारण की तुम्ही जर व्हिडिओ मध्येच थांबवला किंवा बंद केला तर ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होऊ शकते। स्वतःच्या पायावर तुम्ही दगड मारून घेऊ शकता। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, ज्यामुळे तुमचं लाडकी बहीण योजनेचे हप्ते जे आहेत तर ते महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये सुरू राहण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या डिसेंबर महिन्यामध्येच काय अर्जंट करायला सांगितले यासाठी सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। सरकारनं लाडक्या बहिणींसाठी नवीन नियमांची एक त्या ठिकाणी आता लिस्ट लावली आहे। 4 नियमांची एक वेगळ्या प्रकारे चाळणी तयार केली आहे। या चाळणीतून ज्या महिला बाहेर पडतील त्यांना पैसे या ठिकाणी मिळण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। ज्या महिला चाळणीच्या वर राहतील त्यांना कुठलेच पैसे मिळणार नाहीत। यासाठी सरकारने कालच एक शासन निर्णय काढलाय, कालच GR आलाय। त्या GR मध्ये सरकारने KYC वाढवल्या, त्याची तारीख सुद्धा सांगितल्या, पण वेगळ्या कागदपत्रांची अट सरकारने ठेवल्या। हे कागदपत्र लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविकांकडे अर्जंटमध्ये जमा करण्यासाठी सांगितलं आहे। पहा, पूर्वी सरसकट सगळ्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे मिळाले, परंतु आता तुम्हाला हे पैसे प्राप्त करण्यासाठी काही कागदपत्रांची कोणती मागणी केल्या नक्की बघा। नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे एकत्रित लाभ देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून वितरणाची प्रणाली आता वेगळ्या पद्धतीने तयार केली आहे। एक गुपित पद्धतीने तपासणी तुमच्या अर्जांची केली आहे। त्या तपासणीमध्ये असंख्य महिला अशा सापडलेत की ज्या अपात्र आहेत तरी सुद्धा त्या लाभ घेत होत्या आणि अशा महिलांना अपात्र त्या ठिकाणी झाल्यामुळे बाहेर काढण्यासाठी 4 नव्या नियमांची चाळणी आता सरकारच्या माध्यमातून लावली गेली आहे। या 4 नियमांच्या चाळणीतून ज्या महिला बाहेर पडतील, ज्या महिला एक कागदपत्र लगेच जमा करतील त्यांनाच फक्त पैसे द्या, अशी माहिती स्वतः राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। लाडक्या बहिणींच्या निधीमध्ये सरकारने भरपूर सारे पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणींना जे नियमात बसत नव्हते त्यांना सुद्धा पैसे जात होते। सरकारला लाखो करोडो रुपयांचा पैसा या ठिकाणी आता या नियमामध्ये बसून न बसताना सुद्धा महिलांना वाटावा लागत होता आणि हाच पैसा कंट्रोलमध्ये आणण्यासाठी सरकारनं आता महिलांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। महिलांची संख्या वाढत प्रचंड होती। महिला जेवढ्या सुरुवातीला होत्या तेवढ्या सगळ्या महिलांना आजपर्यंत ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे दिलेत, पण सरकारनं आता वेळेत बघा आता यावेळी काय केले, 4 नियमांची कात्री लावल्यामुळे आता तुम्हाला पात्रता सिद्ध करण्यासाठी आता ही महत्त्वाची कागदपत्रे अंगणवाडी सेविकांना अर्जंटमध्ये तुम्हाला आता द्यावी लागणार आहे। आता टप्प्याटप्प्याने आपण सगळ्यात आधी पाहूया 4 नियम सरकारने नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी कोणते लावलेत, कशा पद्धतीने नियमाची अंमलबजावणी होणार आहे, कोणती कागदपत्र कुठून आणायची आहेत, कुठे जमा करायचे आहेत, लाभ कंटिन्यू इथून पुढे महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये 1 तारखेच्या आत येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, सगळं सविस्तर तुम्हाला नियम या ठिकाणी आता पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, सगळ्यात आधी या ठिकाणी आता आपण पाहूया 4 नियम पाहतोय। 4 नियम नेमकं कोणते आहेत आणि एक कागदपत्र नेमकं या ठिकाणी कोणतं आहे सगळं सविस्तर सांगतो। 4 नियमातला पहिला नियम आहे की ज्यामध्ये 70% महिला आता जाम अडकणार आहेत। बघा, पहिला नियम हा आधार कार्डच्या संबंधित आहे। आता प्रत्येक महिलेकडे आधार कार्ड असतं आणि आधार कार्डवरच लाडकी बहीण योजनेचे हप्ते बँकेत जमा होत असतात। त्यामुळे आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये यावा असं वाटत असेल, कंटिन्यू आहे असं या ठिकाणी ठेवायचं असेल तर तुम्हाला पहिला नियम लागू पडणार आहे। दुसरा नियम अशा महिलांसाठी आहे की ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे। आता जवळपास 50% महिलांचा हाच प्रॉब्लेम या ठिकाणी आहे। रेशन कार्डच्या नियमात होणार तो सर्वात मोठा बदल। आता कोणता नियमामध्ये रेशन कार्डाच्या बदल होणार आहे ते पुढे सांगतो, परंतु तिसरा नियम जो कडक लावला आहे त्यामध्ये 50 ते 60% महिला अपात्र होणार आहेत, तो म्हणजे पॅन कार्डचा नवीन नियम आला आहे। त्यानंतर चौथा नियम अशा बँकेच्या खात्याचा आहे
पहा, लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर येत असल्यामुळे प्रत्येक बँकेचं खातं आता या ठिकाणी कोणतं असलं पाहिजे हे सुद्धा सरकारने नवीन लिस्ट लावल्या. आता बघा, या ठिकाणी या चौथ्या नियमामध्ये जवळपास 99% महिला अडकणार आहेत. त्यामुळे सगळे नियम लक्षपूर्वक बघायचं आहे. या नियमातून कसं बाहेर निघायचं, कशा पद्धतीने कागदपत्र जमा करायची, सविस्तर माहिती तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे. व्हिडिओच्या शेवटी 25,000 रुपयांचं अनुदान मोफतपणे कोणाला मिळणार आहे, कशा पद्धतीने मिळवायचं आहे नक्की सांगतो. पण त्याआधी पहिला नियम काय सांगतोय बघा. लाडक्या बहिणींनो, पहिला नियम यानुसार आलाय, तुम्हाला आर्थिक लाभ वितरित केला जाईल, ज्यामध्ये बहुतांश महिला विशेष अडचणी येत नाहीत. त्यामुळे बऱ्याचशा महिलांना अडचण निर्माण इथून पुढे येणार नाही आहे. तो पहिला नियम आहे, आधार कार्डचा नियम. आता ज्या बहिणींकडे आधार कार्ड आहे त्यांच्याशी हा नियम लागू होतोय. दुसरा नियम रेशन कार्डच्या संदर्भात आहे. कुटुंबात रेशन कार्ड असेल पिवळं केशरी, तर दुसरा नियम तुमच्यासाठी अर्जंटमध्ये आलेला आहे. प्रत्येकाकडे रेशन कार्ड आधार कार्ड असूनही कोणत्याही अडचणी या ठिकाणी येऊ लागलेत, कोणताही लाभ थांबवला जात आहे, हे सगळं लक्षपूर्वक समजून घ्या. तिसरा नियम पॅन कार्डचा आहे. चौथा नियम बँक खात्याच्या संदर्भात आहे. पहिला नियम जर पाहिला तर आधार कार्डच्या बाबतीत हा नियम आहे. पहा, अनेक समस्या शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. आधार कार्डवर चुकीची नावं आहेत अनेक महिलांची. आधार कार्डवर जन्मतारखा महिलांनी बदलल्याच्या या ठिकाणी आता समोर आले नाही. म्हणजे आधार कार्डवर जन्मतारीख नाव चुकीचं आहे किंवा अनेक महिलांचे बँक खाते आणि आधारवरचे नाव जुळत नाही आहे. उदाहरणार्थ, अनेक महिलांचं माहेरचं नाव आधार कार्डवर आहे, पण बँकेवर त्यांच्या पतीचं म्हणजे पतीच्या तिकडचं नाव आहे. पण आता अशा प्रकारचे सर्व महिलांचे लाभ या ठिकाणी सरकारने थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा झाला पहिला मुद्दा. आधार कार्डच्या बाबतीत दुसरा नियम आहे, तो म्हणजे या ठिकाणी बघा आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डच्या बाबतीत दुसरा नियम कोणता आहे ते पण सांगतो. परंतु या ठिकाणी रेशन कार्डाचा आता या ठिकाणी नियम कोणता आहे ते पण सांगणार आहे. कारण रेशन कार्डाची KYC पूर्ण करायची बाकी ठेवल्या तुम्ही. आता रेशन कार्डामध्ये या ठिकाणी जर बदल करायचे असतील तर रेशन दुकानामध्ये जाऊन एक प्रकारची वेगळी KYC या ठिकाणी सर्व कुटुंबातील व्यक्तींनी करायची आहे. जर केली नसेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे महिन्याचे 1,500 रुपये बंद होऊ शकतात. तिसरा नियम पॅन कार्डच्या संदर्भात आहे. आता ज्या महिलांनी पॅन कार्ड काढले तर ते पॅन कार्ड हे आयकर विभागाच्या संदर्भातील महत्त्वाचं कागदपत्र आहे. आयकर विभागाकडे जर पॅन कार्ड असेल तर तुमचा आधार नंबर जिथे गेलेला आहे आणि आता त्या आधार नंबर पॅन कार्ड नंबरवरून तुमच्या खात्यातले होणारे सगळे व्यवहार सरकारला समजणार आहे. आणि ते व्यवहार 2.5 लाखांच्या वर जर गेले तर 100% तुमचा सुद्धा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता बंद केला जाणार आहे. त्यामुळे पॅन कार्ड असणाऱ्या महिलांनी खास करून आता काय काय काम करायचे नक्की बघा. पण त्याआधी चौथा सगळ्यात कडक नियम कोणता आलाय बघा. नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता देण्यापूर्वी त्या ठिकाणी चौथा सगळ्यात कडक नियम आहे, तो म्हणजे बँक खात्यासंदर्भात. आता तुमची बँक खात्यात बऱ्याचशा महिला काय करतात, शिल्लक रक्कम ठेवत नाहीत. हप्ता आला की लगेच काढून पैसे घरी घेऊन येतात. तर किमान शिल्लक रक्कम ठेवली पाहिजे. तर बँका ज्या आहेत तर त्या बँकांचा नियम असतो की शिल्लक रक्कम ठेवा, नाहीतर तुमचं अकाउंट ब्लॉक करू शकते. त्यामुळे सरकारने हप्ता या ठिकाणी पाठवला, नोव्हेंबर-डिसेंबरचा पाठवणार आहेत. परंतु हप्ता जमा व्हायच्या आधी तुम्हाला सूचना आहे, पटकन तुम्ही या ठिकाणी तुमच्या बँकेमध्ये कमीत कमी रक्कम 500 ते 1000 रुपये ठेवले पाहिजेत. 4 नियम आता कोणते सांगितले, कागदपत्र कोणते आहेत हे पण सांगणार आहे. तुम्हाला KYC करण्याची तारीख वाढवण्यात आल्या. 31 डिसेंबर 2025 ही लास्ट KYC करण्याची तारीख ठेवली आहे. आता कागदपत्र कोणाला सांगितलेत की ज्या महिलांचे पती नाही आहेत, ज्यांचा घटस्फोट झाला आहे किंवा ज्या महिला अविवाहित आहेत, ज्यांचे वडील नाही आहेत, अशा लोकांनी काय करायचं आहे किंवा घटस्फोटित महिला झालेत तर अशा महिलांनी एक मृत्यूपत्र जे आहे तर ते अंगणवाडी सेविकांकडे आणि झेरॉक्स जमा करायचे आहेत. आता आणि घटस्फोट तुमचा झाला असेल किंवा इतर काही कारण असेल तर मान्य न्यायाधीशांचे एक प्रत येते, तर त्या कागदपत्राची प्रत आणि त्याचं या ठिकाणी झेरॉक्स मारून तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे. त्यानंतर आता ही KYC जी प्रक्रिया होणार आहे तर अशा प्रकारच्या कागदपत्रांची मागणी सरकारच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आता नवीन नियमाला अनुसरून त्या पद्धतीने काम करून घ्यायचं आहे. आपलं बँक खातं आधार लिंकिंग करून ठेवणं गरजेचं आहे. रेशन कार्ड पॅन कार्ड हे या ठिकाणी आता KYC करणं गरजेचं आहे. नक्कीच तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरचा हे केल्यानंतर लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.